आलं पाहिजे. आणि मला वेगवेगळ्या लोकांचे फोन येत होते की तुम्हाला जायचंय. तर मला कळलं ना की कुंडलमध्ये एवढ्या 4 लोकांचे कार्यक्रम कसे काय. नंतर कळलं की कार्यक्रम तोच आहे, फक्त फोन करणारे बदलत आहेत. त्यामुळे काही झालं तरी मी आलं पाहिजे अशी डॉक्टर अजित नवलेंची फार प्रेमळ इच्छा होती. आणि तुमची सकाळ वाईट जाते. तुमच्या हातात जो सकाळी वर्तमानपत्र जे येतं ते आम्ही रात्रीच तयार करत असल्यामुळे आमची रात्र खराब जाते आणि तुमची सकाळ खराब करण्यासाठी आम्ही ती व्यवस्था केलेली असते. त्यामुळे अचानकपणे कुठेतरी झाडी डोंगर हातील दिसतं. त्यामुळे साधी झाडी दिसली तरी भीती वाटायला लागते. अशा प्रकारे काहीतरी होत असतं. हे इकडून तिकडे गेले या प्रकारच्या गोष्टी. मगाशी अजित नवले म्हणाले की एक काहीतरी नवं शस्त्र तुम्हाला मिळावं म्हणून मी बोलावं. पण सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये थेटपणे पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करणारी शस्त्र मिळत आहेत. अशा सगळ्या अवस्थेमध्ये मला इतके छान वाटलं की या प्रकारे काम करणारी, राज्याच्या कानाकोपऱ्यात काम करणारी माणसं आहेत. आणि तुम्हाला खरं सांगू का, आज मला पूर्णपणे खात्री पटलेली आहे की गोळीबार करणारे गणपत कितीही असो, जोपर्यंत तुमच्यासारखी 100-200 माणसं महाराष्ट्रामध्ये आहेत ना, तोपर्यंत चिंता करण्याची काही गरज नाही. कारण शेवटी शस्त्र गोळ्या वगैरे याला काही फार अर्थ नसतो. पण अशा प्रकारची एक विचार घेऊन धावणारी, झुंजणारी माणसं आपल्याला हवी असतात. आणि अशी तुम्ही आहात. मला आठवतं जेव्हा लॉंग मार्च निघाला, मगाशी डॉक्टर अजित नवलेंनी उल्लेख केला. आणि खरं म्हणजे मी साम टीव्हीला असताना, आजही प्रत्येक ठिकाणी असताना मला कायम असं वाटत असतं की आपण बाकी काही करू शकत नाही, ते किमान आपण या सगळ्या गोष्टींना न्याय दिला पाहिजे, यांना किमान उद्गार दिला पाहिजे. अजित नवलेंसारखा माणूस, ढवळे सरांसारखा माणूस ज्या प्रकारचं काम करत असतो. आणि मग जेव्हा तो लॉंग मार्च निघाला, मी सुनील माडुसरेंचा त्यातला वाटा फार मोठा होता, गुजर सरांचाही वाटा फार मोठा होता. पण ज्या प्रकारे ते आंदोलन झालं, मला असं वाटलं की खरं म्हणजे जगातल्या सगळ्या आंदोलकांनी आंदोलन कसं असावं याची व्यूहरचना ठरवण्यासाठी हे आंदोलन बघितलं पाहिजे आणि अभ्यास. अजित नवलेंनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या संपाचाही मुद्दा जेव्हा आला आमच्या समोर, मला असं वाटलं की शेतकऱ्यांचा संप ही किती वेगळी गोष्ट आहे. बाकी सगळे संप करतात, पण शेतकरी संप करतो असं म्हटलं की आश्चर्य वाटतं. अलिबागमध्ये मी होतो, कृषीवंत संपादक होतो. आमचे ठाकूर संजय पुढे बसलेले आहेत. आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की 1932 मध्ये शेतकऱ्यांचा पहिला संप झाला होता आणि तो रायगड जिल्ह्यात झाला होता. तर मला असं वाटतं की हा सगळा तपशील मुद्दाम सांगणं यासाठी आवश्यक आहे की आज देशामध्ये पंतप्रधान कोण आहेत हे निश्चितपणे प्रत्येकालाच माहित आहे, की मला तेवढंच माहित आहे. पण कृषी मंत्री कोण आहे हे मात्र माहिती नाही. असा हा काळ आहे. MS स्वामीनाथन यांना भारतरत्न दिलं जातं, पण त्याच्या शिफारशींबद्दल मात्र कोणी बोलत नाही. असा हा काळ आहे. अशा या कालखंडामध्ये बोललं पाहिजे. आणि मला असं वाटतं, मला कोणीतरी विचारलं की इतके दिवस झाले आपण बोलतोच आहोत फक्त. म्हटलं अजूनही आपण बोलू शकतो आहोत हे छान आहे ना. आपण बोलतो आहोत, बोलू शकतो आहोत ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला मांडता आलं पाहिजे. आणि बोलणं आणि मांडण्याची स्पेस असणं हे भारताचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. माधुरी मगाशी जे म्हणाल्या की संजय आवटे व्यवस्थेला प्रश्न विचारतात, मला असं वाटतं की संजय आवटेच नाही, तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकानं, म्हणजे तुम्ही तर कार्यकर्ते आहात, मी पत्रकार संपादक आहे, आपलं हे त्या अर्थानं कामच आहे. पण तुम्ही बीच नाही, कुठलाही सर्वसामान्य माणूस या प्रत्येकानं व्यवस्थेला जाब विचारलाच पाहिजे. कारण हा देश कुठल्या नरेंद्र मोदींचा नाही, हा देश कुठल्या राहुल गांधींचा नाही, हा देश कुठल्या शरद पवारांचा नाही, हा देश कुठल्या उद्धव ठाकरेंचा नाही, हा देश कुठल्या एकनाथ शिंदेचा नाही, हा देश कुठल्या ममता बॅनर्जींचा नाही, हा देश तुमचा आणि माझा आहे. हा देश सर्वसामान्य माणसांचा आहे. आमची ही जी टोपीवाली, मफलरवाली सगळी अशी छान बघा, किती गोड दिसतात माणसं बघा, अशा नऊवारीमध्ये लुगड्यामध्ये असणाऱ्या आमच्या सगळ्या, इतकं सुंदर आहे ना. हे वैविध्य फार छान आहे. अशी सगळी माणसं, या माणसांचा हा देश आहे, तुमचा माझा हा देश आहे. आणि म्हणून मी जे काही मांडत आलेलो आहे त्या मांडण्यामागे भूमिका ही आहे. मला कोणाच्या विरोधामध्ये कधीच जायचं नसतं. माझं म्हणणं असं असतं की मी कोणाच्या विरोधामध्ये नाही, पण मला सर्वसामान्य माणसांच्या बाजूने मांडायचं आहे. मला सर्वसामान्य माणसांची बाजू मांडायची. आणि गंमत अशी आहे की भारत हा असा एकमेव देश आहे, लोकशाही देश, की जिथे पत्रकारांना कुठलेही वेगळे अधिकार नाही आहेत. जेव्हा हा मुद्दा पुढे आला संविधान सभेमध्ये की पत्रकारांना वेगळे अधिकार असले पाहिजे, तेव्हा बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की आपल्या देशामध्ये नागरिकांनाच एवढे अधिकार आहेत की पुन्हा पत्रकारांना वेगळे अधिकार द्यायची गरजच नाही. त्यामुळे तुमच्या माझ्यापैकी प्रत्येकाला असणारे हे अधिकार फार महत्वाचे आहेत.
आणि म्हणून मला असं वाटतं की आपल्याला बोलता आलं पाहिजे, आपल्याला मांडता आलं पाहिजे. ते काम मी करतोय आणि हे काम करत असताना सरकार कोणाचं आहे हा फरक पडत नाही, पण भूमिका घेतली पाहिजे हा पहिला मुद्दा आहे. आणि त्याही पुढचा मुद्दा जो आहे तो जो आदर्शवाद मी मानतो त्या आदर्शवादाच्या अनुषंगानं आपल्याला काही एक काम केलं पाहिजे. आणि म्हणून जेव्हा मला सांगितलं गेलं की हे शिबिर आहे आणि या शिबिरामध्ये राज्यभराच्या कानाकोपऱ्यातनं सगळे कॉम्रेड्स आलेले आहेत, तेव्हा मला असं वाटलं की खरोखर ज्या ठिकाणी मी बोललं पाहिजे अशी तुम्ही मंडळी आहात, जिथपर्यंत हा विचार पोहोचला पाहिजे की तुम्ही मंडळी आहात. आणि तुम्हाला मी खात्रीनं सांगतो क्रांती होणारच आहे, बदल होणारच आहे. आणि हा बदल कुठल्याही महानगरांमधून होणार नाही, हा बदल महाराष्ट्राच्या अशा कानाकोपऱ्यांमधून होणार. आणि तो व्हायचा असेल तर तुमच्यापैकी प्रत्येकाला ते बळ मिळालं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटलं की ही सगळी धावपळ करून सुद्धा मला येणं फार महत्वाचं वाटलं. तुम्हाला मजा सांगतो, मी हे नेहमी सांगत असतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 नोव्हेंबर 1949ला संसदेमध्ये एक भाषण केलं आणि ते भाषण करताना बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की तुम्ही एखादा मुद्दा मांडलात पण तुमचा मुद्दा मला पटला नाही तर तुमचा मुद्दा खोडून काढण्यासाठी मी माझी बुद्धी पणाला लागेल, पण मला मान्य नसणारा मुद्दा सुद्धा तुम्हाला मांडता यावा यासाठी जीवाची बाजी लागेल. प्रत्येकाला हवा तो मुद्दा मांडता आला पाहिजे. कुणीतरी एकटाच मन की बात करेल असं कसं चालेल? प्रत्येकाला आपली मन की बात करता आली पाहिजे. प्रत्येकाची आपली मन की बात आहे ना, प्रत्येकाला आपल्या मन की बात करता आली पाहिजे. त्यातही सर्वसामान्य माणसांना आपल्या मन की बात करता आली पाहिजे. आणि ती करायची असेल तर जो संघर्ष आज आपल्याला करायचा आहे तो संघर्ष सगळ्यात महत्वाचा म्हणजे लोकशाहीच्या अनुषंगाने आपल्याला काम करावं लागणार. ज्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांच्या हातामध्ये सत्ता नाही, आपण हे शिकत आलोय, अंतिम सत्ता जनतेची, अंतिम सत्ता सर्वसामान्य माणसांची. आज सर्वसामान्य माणसांच्या हातातून सत्ता जाते. मी तुम्हाला गंमत सांगतो, मध्यंतरी मी एका कार्यक्रमाला गेलो होतो. काँग्रेसचे नेते त्यांनी व्याख्यान ठेवलं होतं. माझं व्याख्यान सुरू होण्यापूर्वी आम्ही काही बोलत होतो. ते आपल्या भाषणामध्ये असं म्हणाले की म्हणजे संजय आवटे आपलेच आहेत हे आम्हाला कधी कळालंच नाही. तर मी माझ्या भाषणामध्ये असं म्हणालो, म्हटलं प्रॉब्लेम असा आहे काँग्रेसचा की त्यांना सत्तेमध्ये असताना काहीच कळत नाही. त्यांना सत्ता गेल्यावर मग कळलं, सत्ता गेल्यावर मग कळतं गांधी आहेत, नेहरू आहेत, आंबेडकर आहेत, मार्क्स आहे, मग कळायला लागतं. सत्तेमध्ये असताना खुर्चीशिवाय काहीच कळत नाही. सत्तेमध्ये असताना गांधी कळतो पण नोटेवरच. या चुका ज्या तुम्ही केल्यात म्हणून ही वेळ येऊन ठेपलेली आहे. आणि म्हणून त्यांना मी सांगितलं की तुम्ही या चुका केल्या, तुम्हाला हे कधी कळालंच नाही. लांब कशाला, फार दूरची गोष्ट सोडा. म्हणजे 2014 मध्ये यांची सत्ता गेली. यांच्या प्रत्येक शिबिराला, प्रत्येक कार्यक्रमाला मी प्रमुख वक्ता, मी भाषण करतोय, ते पुढे नोट्स काढतायत. असं बरं का सगळे नेते. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, एकही नेता फोन घ्यायला तयार नाही. आता मंत्री झाले ना. शेवटी मी त्यांना म्हटलं काळजी करू नका, सरकार कोसळणार आहे आणि कोसळणं फार आवश्यक आहे. कारण तुम्ही विरोधकांमध्ये आल्याशिवाय काही आमचं ऐकत नाही आणि विरोधामध्ये आल्यानंतर मग मात्र आपला लढा आपला सगळ्यांचा असं ते म्हणतात. आता हा लढा खरंच सगळ्यांचा आहे. याचं कारण, मुख्य कारण असं आहे की मुळामध्ये या चुका आपण केलेल्या आहेत, सगळ्यांनीच केलेल्या आहेत. सत्तेमध्ये असताना आपल्याला हे महत्व कळालं नाही. पण आज मला असं वाटतं आणि मला ह्याचा खूप आनंद आहे. 2014 मध्ये जे काही घडलं त्याचा मला आनंद यासाठी आहे की त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण संविधानाविषयी बोलू लागलो. तोपर्यंत आपण संविधान गृहीत धरलं. त्यानंतर आपण गांधी, नेहरू, आंबेडकर यांच्याविषयी बोलू लागलो. तोपर्यंत आपण ते गृहीत धरलं होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की जे घडलं ते फार चांगलं घडलं. आणि आता आपल्याला हे सांगायचं आहे की भारताचं वेगळेपण काय. मी नेहमी ती गंमत सांगत असतो. भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कळवण सुरू असते. तुम्हाला कळवण माहिती ना. आता गंमत बघा, प्रत्येक भाषेमध्ये कळवणला काहीतरी वेगळा शब्द असतो. कळवण आणखी कुठला वेगळा शब्द आहे? भांडण. आणखी कुठला शब्द आहे? बरोबर, वेगवेगळे शब्द. आपल्या भारताचं वैशिष्ट्य बघा. मी मध्यंतरी असाच सांगलीवरून चाललो होतो पुण्याकडे आणि जाताना मध्ये रस्त्यात मी बॉबी विकत घेतली. बॉबी माहिती ना, ती बॉबी विकत घेतली आणि 10 बोटांमध्ये ती बॉबी अशी घातली. आणि फेसबुकवर मग अशी अजित नवरेंनी उल्लेख केला की हे फेसबुकवर काय काय करतील सांगता येत नाही, असं त्यांना म्हणायचं होतं पण तसं ते म्हटलं नाही तेवढंच. तर फेसबुकवर मी ते 10 बोटांमध्ये 10 बॉबी आणि असा मस्तपैकी फोटो टाकला फेसबुकवर आणि म्हटलं बॉबी. तेवढंच खाली विदर्भातल्या एकाने लिहिलं बॉबी नाही पोंगा पंडित.
आणि असे जवळपास 10-12 शब्द आले. मी म्हटलं एका बॉबीला 12 शब्द येणं हा भारत आहे, हा महाराष्ट्र. हे जे वेगळेपण आहे, जे वैविध्य, मी सांगत होतो की भारत चीन सीमारेषेवर कुत्र्यांची कळवंड सुरू असते आणि ती कळवंड सुरू असताना चीन मधला एकच कुत्रा आलेला असतो भारताच्या सीमेवर आणि बाकी भारतीय कुत्री असतात. तर भारतीय कुत्री आपली, चीनचा कुत्रा एकदम जोरदार, भांडण सुरू होतं. भांडण सुरू झाल्यानंतर चीनचा कुत्रा म्हणतो, पण तुम्ही आमच्या चीनला येऊन बघा काय विकास आहे, तुम्ही आमच्या बीजिंगला या, काय उड्डाण पूल, तुम्ही आमच्या कुठल्याही शहरात या, काय रस्ते, काय विकास. तर भारतीय कुत्र्याचा प्रॉब्लेम काय असतो की भारतीय कुत्रे शक्यतो बाहेर भांडण करत नाही, घरात गेल्यावर मग त्यांना किती पटलं बघ, त्यामुळे तो शक्यतो काही त्या फंदात पडलेला म्हणजे जाऊ दे कशाला. तरी एकाच्या मनात बोलायची इच्छा निर्माण झाली, पण तोंडात तंबाखू. एवढ्या किरकोळ भांडणासाठी तंबाखू थुंकणं हे काय परवडलं नाही. किती लोकांना पटलं बघा. त्यामुळे त्यात तो बोलतोय आपला, हे चीन असं चीन तसं, हे काय तंबाखू थुंकायला तयार नाही, हे काय करायला तयार नाही, आपलं बर बर. शेवटी फारच झाल्यानंतर एका कुत्र्यानं तंबाखू थुंकलीच. आता म्हटलं फार झालं, आता मी बोलणारच. आणि म्हणणार तू ते एवढं सांगतो ते कौतुक चीनचं, चीनमध्ये हे आहे, चीनमध्ये ते आहे, मग ते चीन सोडून भारतामध्ये कशाला आला. ते म्हणजे काय, चीनमध्ये सगळं मिळतं पण चीनमध्ये भुंकता येत नाही, म्हणून भुंकायला भारतामध्ये. हे लक्षात घ्या, भारताचं वेगळेपण काय येतं, भुंकता येतं आणि भुंकता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, प्रत्येकाला आपला मुद्दा मांडता आला पाहिजे. हे भारताचं वैशिष्ट्य आहे आणि भारताचं वेगळं. आणि म्हणून इथे प्रत्येकाला आपली भूमिका आहे, प्रत्येकाला भूमिका घेता आली पाहिजे, भूमिका मांडता आली पाहिजे. मला कुठेतरी विचारलं की तुम्हाला काय त्रास होतो, सत्तेमध्ये कोणी का असेना, तुम्हाला काय फरक पडतो. मी मगाशी उल्लेख, अरे वा वा, या या कॉम्रेड, या कॉम्रेड मारुती शिरतोडे आलेले. मला कुठेतरी विचारलं की तुम्हाला काय फरक पडतो, सत्तेमध्ये कोणी का असेल. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे सत्तेमध्ये हे जरी आले तरी तुम्हाला त्रासच देतात. त्रास म्हणजे तुम्हाला ती घटना सांगतो आणि मग पुढे सांगतो. तुम्हाला मजा सांगतो. 2019ची विधानसभा निवडणूक तोंडावर होती. तो काळ तुम्ही आठवा. त्या कालावधीमध्ये देवेंद्र फडणवीसांशिवाय महाराष्ट्रामध्ये नेताच नव्हता, बरोबर आहे की नाही. 2019ची विधानसभा निवडणूक, देवेंद्र फडणवीसांशिवाय नेता नव्हता. बाकी सगळे शरद पवार वगैरे सगळे निष्प्रभ झालेले होते. शरद पवारांचे अनेक नेते त्यांना सोडून निघून चाललेले होते. काँग्रेसची तीच अवस्था होती, वाताहत झालेली होती. आपण निवडून येऊ, आपल्याला जागा मिळतील अशी अजिबात शक्यता वाटत नव्हती. म्हणजे वंचित बहुजन आघाडी हा विरोधी पक्षनेता होईल अशापर्यंत मजल गेली होती. त्याहून जागा जास्त कमी काँग्रेसला मिळतील, राष्ट्रवादीला मिळतील अशी पण सगळी अवस्था होती. त्या कालावधीमध्ये माधुरी म्हटली त्याप्रमाणे मी दिव्य मराठी नावाच्या वर्तमानपत्राचा संपादक होतो. अजित तेव्हा आमच्याकडे लिहायचे भरपूर. तर तिथे असताना मी कॅम्पेन सुरू केलं, कारण तेव्हा नेमका याच परिसरामध्ये पूर आला होता. सांगली परिसरामध्ये पूर आला होता आणि प्रचंड पूरग्रस्त, खूप मोठा प्रश्न होता. आणि इकडे पूर असताना देवेंद्र फडणवीसांची महाजनादेश यात्रा सुरू होती. मी सांगितलं की अरे तिकडे रोम जळत असताना निरोप फेडेल वाजवतोय आणि या प्रकारच्या बातम्या जोर जोरात आम्ही सुरुवात केली की काय चाललंय, हे काय चाललंय वगैरे सगळं सुरुवात केली. सगळे लोक मला म्हटले की अरे कोणीच विरोधामध्ये लिहित नाही, हे यांचं सरकार असणार आहे उद्या, तुम्हाला माहिती आहे. म्हटलं सरकार कोणाचं काय असेल, म्हणजे विरोधातच नाही, तू काय विरोध करतोय, म्हटलं म्हणूनच विरोध करतोय. जेव्हा विरोधक संपतात तेव्हा ती जागा आमची असते. भरपूर विरोध केला, सगळं हे झालं. देवेंद्र फडणवीसांच्या खूप मुलाखती पण मी तेव्हा घेतल्या. सगळं झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकार जेव्हा स्थापन झालं, कारण तो सगळा निकाल लागला, भाजप शिवसेना वगैरे, पण तो निकाल लागला तेव्हाच मला खात्री होती की या प्रकारचं सरकार स्थापन होणार आहे. ज्या दिवशी निकाल लागला, ज्या दिवशी बरं का, ज्या दिवशी निकाल लागला, निकाल काय होता, भाजप आणि शिवसेना दोघेही सत्तेमध्ये येणार असा निकाल होता. त्या दिवशी मी आग्रहलेख लिहिला होता. पहिल्या पानावर त्या आग्रहलेखाचं शीर्षक असं होतं, देवेंद्रांचा रथ जमिनीवर, उद्धव ठाकरेंना दिवाळी ऑफर. निकाल लागला त्या दिवशी आणि पहिलं वाक्य असं होतं, हा तसा निकाल आहे जो देवेंद्रांना अजिबात नको होता आणि हा तसा निकाल आहे जो उद्धव ठाकरेंना हवाच होता. आता काहीही झालंय का, पुढचं वाक्य, ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशी, आता काहीही झालं तरी उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.
मला लोकांनी विचारलं की अहो त्या दोघं भाजप शिवसेना सत्तेमध्ये येणार आहेत, त्यांची युती आहे. म्हटलं बघा काय होतंय. त्याप्रमाणे झालं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. आता गंमत बघा, कट टू उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर कोरोना आला आणि ज्या कोरोनानं उद्धव ठाकरेंना वाचवलं, त्यांचं वर्क फ्रॉम होम मॉडेल त्यामुळे एस्टॅब्लिश झालं व्यवस्थित. तर कोरोना आला आणि कोरोना आल्यानंतर मी कोरोनाच्या विरोधामध्ये किंवा कोरोनाच्या म्हणजे त्याच्या जे गैरव्यवस्थापन होतं त्याच्या विरोधामध्ये, अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये, सरकारच्या विरोधामध्ये भरपूर कॅम्पेन सुरू केलं. एवढं कॅम्पेन केलं की महाविकास आघाडी सरकारनं माझ्या विरोधात म्हणजे संजय आवटेंच्या विरोधामध्ये 2 FIR दाखल केले की तुम्ही पॅन्डेमिक कायद्याचं उल्लंघन केलं, तुम्ही या प्रकारे टीका करताय, या प्रकारे विरोध करताय. 2 FIR दाखल झाले. नेमके त्याच दिवशी FIR दाखल झाले. दुसऱ्या दिवशी देवेंद्र फडणवीस औरंगाबादमध्ये आलेले होते. देवेंद्र फडणवीसांनी मला सहज फोन केला, म्हणजे आपण जेवायला जाऊया. आम्ही जेवायला बसलो. जेवायला बसल्यावर देवेंद्र फडणवीस मला म्हटले की अभिव्यक्तीची गळचेपी आहे आणि पुढे म्हणाले आता काही झालं तरी मी तुमच्यासोबत. मी त्यांना म्हटलं फडणवीस साहेब तुम्ही माझ्यासोबत आहात चांगली गोष्ट आहे, पण तुम्हाला कळलं ना की मी कोणाच्या सोबत आहे. तेव्हाही मी तुमच्या सोबत नव्हतो, आता मी यांच्याही सोबत नाही, मी लोकांच्या सोबत आहे. तर मला लोक विचारतात की तुम्हाला का त्रास होतोय की सत्ता गेली की सत्ता गेली. मी म्हटलं मला त्रास हा होत नाही की सत्ता याची गेली, मला त्रास हा होत नाही की सत्ता याची गेली, मला त्रास याचा होतो की सत्ता माझी गेली. सर्वसामान्य माणूस म्हणून माझी सत्ता कायम असली पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा भारताचा विचार करताना मला जेव्हा डॉक्टर अजित नवले म्हणाले की आम्ही भारताचे लोक या मुद्द्यावर तुम्ही प्रामुख्यानं बोलावं, भारताची कल्पना काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे. कारण शेती मातीचे सगळे प्रश्न जे आहेत ते मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. तुम्ही त्याच क्षेत्रामध्ये काम करता, उलट पक्षी त्या क्षेत्रामधले प्रश्न समजून घेण्यासाठी मीच तुम्हा लोकांना कायम विचारत असतो. तर त्याबद्दल मी काही फार अधिकारवाणीने बोलू शकेन असं नाही. पण भारताची कल्पना काय आहे, आयडिया ऑफ इंडिया काय आहे हे मात्र समजणं आवश्यक आहे. अनेकदा असं होतं की भारत नावाचा देश काय आहे हेच आपल्याला समजत नाही. मग अशी त्याचा उल्लेख झाला, आम्ही भारताचे लोक, विथ द चेंज आम्ही भारताचे लोक नावाचं माझं पुस्तक आहे. तुम्हाला ही पण मजा सांगतो. पहिल्यांदा सुरुवातीला मी तुम्हाला मुद्दाम सांगतो, सगळ्या समाजवाद्यांनी आणि सगळ्या परिवर्तनवाद्यांनी, कॉम्रेड मारुती शिरतोड यांना माझी भूमिका माहिती आहे, मी कायम सांगत आलेलो आहे की पहिल्यांदा आपण एक केलं पाहिजे की रोज आपण अशा एका माणसाशी बोललं पाहिजे की जो आपल्या विचारांचा नाही. आपल्याला सवय काय लागली माहिती आहे, आपलेच लोक भाषण करणार, आपलेच लोक ऐकणार, आपलेच लोक टाळ्या वाजवणार, आपलेच लोक घरी जाणार. म्हणजे हळदी कुंकासारखं. हळदी कुंकाला कसं असतं, आज आमच्याकडे उद्या तुमच्याकडे. बायका बदलतात, घर तेच असतं. कधीतरी बायका पण बदलल्या पाहिजे. बायका त्याच असतात, घर बदलतं असं म्हणायचं होतं मला. त्यामुळे मला असं वाटतं की मुळामध्ये आपल्याला कधीतरी लोक पण बदलले पाहिजे. पुस्तकाच्या अनुषंगाने बोलताना पहिल्यांदा एक घटना तुम्हाला सांगतो, म्हणजे हा परिणाम काय होऊ शकतो हे फक्त सांगतो. सुनील माझं विथ द चेंज आम्ही भारताचे लोक पुस्तक आलं. ते पुस्तक मी यासाठीच लिहिलं मुळामध्ये की भारताची कल्पना सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचली पाहिजे, या मताचा मी आहे. आपल्याला भारताची कल्पनाच कळत की भारत काय आहे, भारताचं वेगळेपण काय आहे. आणि अनेकदा काय होतं की आपण भारतामध्ये राहत असल्यामुळे आपल्याला भारताचं वेगळेपण कळण्याऐवजी भारतामधले प्रश्नच कळत असतात. त्यामुळे भारत किती वेगळा आहे, भारताची कल्पना किती वेगळी आहे, जगाच्या पाठीवर भारत हा किती मोठा देश आहे हे आपल्याला कळतच नाही. भारताचा राष्ट्रवाद हा जगातला सगळ्यात वेगळ्या प्रकारचा राष्ट्रवाद आहे हे आपल्याला माहिती नसतं. आणि म्हणून जेव्हा ते पुस्तक मी लिहिलं, त्या पुस्तकावर माझा मोबाईल नंबर होता, आहे माझ्या. ते पुस्तक आलं, ते पुस्तक आल्यानंतर मला एक फोन आला. तो फोन आला, म्हणे हा नंबर संजय आवटेंचा आहे का? म्हटलं हो, संजय आवटेच बोलतोय. मी तुमचं पुस्तक वाचलं. बरं, म्हटलं आपलं नाव काय? तर माझं नाव चारुलता गोखले, मी हुजूरपागा शाळेची माजी उपमुख्याध्यापिका. म्हटलं बरं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यकर्ते. माझे वडील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निरलस कार्यकर्ते होते. वडिलांच्या खांद्यावर बसून मी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची खूप भाषणं ऐकली. माझी आई सुद्धा राष्ट्रसेविका समितीची कार्यकर्ती होती. तुमचं पुस्तक वाचलं आणि मला फार दुःख झालं. आता मी म्हटलं परिचय असा आहे की दुःख होणारच. तर मी म्हटलं हो का? म्हटलं मॅडम का दुःख झालं तुम्हाला? ऐका त्या काय म्हटल्या. ते म्हटल्या मला दुःख यासाठी झालं की संजय आवटे
तुम्ही मला एवढा उशिरा का भेटला? आज माझं वय 82 आहे. तुम्ही जर मला 16व्या वर्षी भेटला असतात तर कदाचित चारुलता गोखले ही वेगळीच व्यक्ती घडली असती. आणि पुढे त्या असं म्हणाल्या, पण तुम्हाला खरं सांगू का, मला दुःख झालं पण मला आनंद पण झाला. म्हणजे का? पण या लोकांनी फार चुकीचा भारत सांगितला होता. मरताना का असे ना मला खरा भारत कळाला. मला सांगायचं हे आहे की मुळामध्ये परिवर्तनवाद्यांनी सगळ्या स्तरांशी संवाद साधत आपण संवाद करत गेलो ना तर बदलू शकतो. हा बदल होऊ शकतो. भारताच्या कल्पनेच्या अनुषंगाने मी तुम्हाला सांगत होतो की मुळामध्ये भारताचं वेगळेपण असे, हा जगाच्या पाठीवरचा अतिशय वेगळा देश आहे. एवढे धर्म, एवढे पंथ, एवढ्या भाषा, एवढं वैविध्य. मी तुम्हाला सांगू का, मी परदेशांमध्ये खूप वेळा गेलेलो आहे, अनेक कॉन्फरन्सला गेलेलो आहे. परदेशातल्या कॉन्फरन्सेसमध्ये एवढे चेहरे, एवढं वैविध्य नसतंच. तुम्ही अमेरिकेत गेला ना सगळेच गोरे असतात. थोडा वेगळा गोरा, थोडा वेगळा, याच्यापेक्षा काही फार वैविध्य नसतं. आफ्रिकेत गेला तर सगळे काळे असतात. थोडं त्या रंगाच्या छटामध्ये थोडा फरक असेल, पण एवढे रंग तुम्हाला देशात कुठे मिळेल, जगात कुठे मिळेल? पण मी गंभीरपणे सांगतो, तुम्ही अमेरिकेत जा, तुम्ही इंग्लंडमध्ये जा, तुम्ही आफ्रिकेत जा, नायजेरियात जा, कुठे जा, प्रत्येकाला, आता बघा आम्ही सगळे बसतो, प्रत्येकाला कुठला रंग माहिती नाही, भलताच रंग आहे काहीतरी. त्याला गोरा म्हणायचं का काळा म्हणायचं? बरं, ज्याला आपण गोरा म्हणतो तर अमेरिकेत काळा म्हणतात, आणि ज्याला आपण काळा म्हणतो तर आफ्रिकेमध्ये अरे फारच फेर आहे म्हणतात. तर मुद्दा असा आहे की या प्रकारचे सगळं एवढं वैविध्य, एवढ्या वैविध्य असणारा हा देश देश म्हणून उभा राहणार नाही अशी मांडणी केली जात होती. आणि ते स्वाभाविक होतं, कारण त्या कालावधीमध्ये सगळे जे पॉलिटिकल सायंटिस्ट होते, राज्यशास्त्रज्ञ होते, त्यांची मांडणी अशी होती की मुळामध्ये देश म्हणून तुम्हाला उभं राहायचं असेल तर काहीतरी आधार पाहिजे. भाषेचा आधार पाहिजे, धर्माचा आधार पाहिजे. तुम्ही कल्पना करा, भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला. पाकिस्तानचा धर्म कुठला? मुस्लिम. मग पाकिस्तान पुन्हा का वेगळा झाला? पाकिस्तान पुन्हा का दुभंगला? दुभंगलाने कुठला देश तयार झाला? त्यांचा धर्म कुठला? एकच धर्म असणारा पाकिस्तान दुभंगला. तेव्हा कारण प्रामुख्याने सांगितलं गेलं, बरीच कारणं होती, पण प्रामुख्याने कारण सांगितलं गेलं भाषेचं. पाकिस्तानची भाषा उर्दू आणि बांगलादेशची भाषा बंगाली. केवळ भाषेच्या मुद्द्यावर देश दुभंगले, धर्माच्या मुद्द्यावर देश दुभंगले. मुद्दा असा होता की देश उभारायचा असेल तर किमान काहीतरी आधार असला पाहिजे. तो आधार धर्माचा असला पाहिजे, तो आधार भाषेचा असला पाहिजे, तो आधार वंशाचा असला पाहिजे, तो आधार पंथाचा असला पाहिजे. हा जगातला एकमेव देश असा आहे की ज्या देशामध्ये एवढे धर्म, एवढे पंथ, एवढे भाषा, एवढं सगळं, आणि तरीही या देशानं आपला स्वतःचा एक राष्ट्रवाद तयार केला. अक्षरशः ही मांडणी केली. मी अनेक भाषणांमध्ये सांगतो, ते पुन्हा पुन्हा तुम्हाला आता सांगितलं पाहिजे कारण तोच विषय असल्यामुळे, पण मी अनेकदा सांगतो की मांडणी ही केली जात होती. 1940 मध्ये विन्स्टन चर्चिल नावाच्या इंग्लंडच्या पंतप्रधानाचं भाषण आहे. ते प्रख्यात लेखक, नोबेल विजेते लेखक, त्यांचं भाषण आहे. चर्चिल असं म्हणतात की भारत हा देशच नाही आहे, भारत हा देशच नाही आहे. ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, रेखावृत्त असतं पण दिसतं का? फक्त परीक्षेमध्ये येऊन त्रास देतं. विद्यार्थी संघटना, बरोबर की नाही? ज्याप्रमाणे अक्षवृत्त असतं, रेखावृत्त असतं, विषवृत्त असतं पण दिसत नाही, तसा भारत आहे. भारत ही भौगोलिक अभिव्यक्ती आहे. भारत हा देश म्हणून कधीही उभा राहू शकणार नाही. भारत ज्या दिवशी देश होईल त्यानंतर काही वर्षांमध्ये हा देश दुभंगेल, अशी मांडणी चर्चिलने केली होती. चर्चिलचा देश दुभंगला, पण तुमचा माझा देश मात्र दिमाखात झाला. कुछ बात है हस्ती मिटती नहीं हमारी, आणि ही बात मन की बात नाही आहे. ती बात काय आहे? अशी काय गोष्ट आहे की ज्यामुळे हा देश कोसळेल असं वाटतं, दुभंगेल असं वाटतं, पण तो दुभंगत नाही, कोसळत नाही, दिमाखात पुढे जातो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याचं एकमेव कारण आहे, ते आहे भारताचा राष्ट्रवाद. आणि हा राष्ट्रवाद भारतानं कुठूनही आयात केलेला नाहीये, हा भारतानं तयार केलेला राष्ट्रवाद आहे. एकाच वेळी एवढे सगळे धर्मपंथ भाषा असताना सुद्धा ज्या प्रकारे भारत छिपावतोय, हा राष्ट्रवाद काय आहे तो राष्ट्रवाद समजून घेतला पाहिजे. आणि आजच्या कालखंडामध्ये तर हा मुद्दाम समजून घेतला पाहिजे. ज्या कालखंडामध्ये जणू काही हिंदू विरुद्ध मुस्लिम, धार्मिक ध्रुवीकरण ज्या प्रकारे सुरू आहे, ज्या प्रकारे वेगळी मांडणी कोणी करूच नाही,
संसदेमध्ये वेगळी मांडणी केली, वेगळी भूमिका मांडली म्हणून 150 खासदारांचं निलंबन विरोधी पक्षाचे. काश्मीरमध्ये 317 कलम रद्द करायला हरकत नाही आमची, ते होऊ शकतं. काश्मीरचं विभाजन करायला आमची हरकत नाही, पण हे कलम रद्द झालं आणि काश्मीरचं विभाजन झालं तेव्हा काश्मीरमध्ये विधानसभाच नव्हती. म्हणजे उद्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा नसताना महाराष्ट्राचं विभाजन होऊ शकतं. उद्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा नसताना मुंबई वेगळी केली जाऊ शकते. उद्या महाराष्ट्रामध्ये विधानसभा नसताना मुंबईला केंद्रशासित प्रदेश केलं जाऊ शकतं. मुद्दा जो आहे तो मुद्दा हा आहे की मुळामध्ये हा जो राष्ट्रवाद आहे भारताचा, तो भारताचा राष्ट्रवाद समजून घ्यायचा असेल तर ही सगळी मांडणी आपल्याला समजली पाहिजे की एवढे सगळे धर्म, एवढे पंथ असताना हा देश दिमागात झेपावला कसा. जेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगळे झाले तेव्हा अनेक काँग्रेसच्याच नेत्यांचं म्हणणं असं होतं की आता पाकिस्तान मुस्लिमांचा, पण भारत हिंदूंचा, त्यामुळे भारत हा हिंदूंचा आहे अशी ऑफिशियली मांडणी करा. पण गांधी, नेहरू, आंबेडकर या तिघांनी सांगितलं की हा देश कुठल्याही एका जातीचा, एका धर्माचा असणार नाही, हा देश प्रत्येकाचा असणार आहे. माझी कविता आहे, ज्या पुस्तकाचा मला उल्लेख केला, विथ द चेंज आम्ही भारताचे लोक, त्यात कविता आहे. तुम्ही सगळ्यांनी भाग मिल्खा भाग बघितला असेल. ती कविता अशी आहे, धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धर्माने पेटवलेल्या बडव्यातून मिल्खा सिंग धावत असतो. धावणाऱ्या मिल्खाच्या रूपात फरहान अख्तर दिसतो. टाळ्या पिटणाऱ्या कोणालाच दोघांचाही धर्म ठाऊक नसतो. अरे तुम्ही कितीही नाकारली तरी हीच माझ्या देशाची गाथा आहे. भल्याभल्यांचा उतरवला तोडा, तुमची काय कथा आहे. आम्ही भारताचे लोक, हीच आमची ख्याती आहे. उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे तेव्हा एकदा मी आणि उद्धव ठाकरे एका विचारपीठावर, एका व्यासपीठावर आम्ही एकत्र होतो. त्या उद्धव साहेबांना मी उद्देशून असं म्हणालो, उद्धव साहेब, बाळासाहेब ठाकरेंना हिंदू हृदय सम्राट असं म्हणतात, पण एक लक्षात घ्या, हिंदू हृदय सम्राटावर जेव्हा सिनेमा काढायची वेळ आली तेव्हा तुम्हाला नवाजुद्दीन सिद्दीकी शोधावा लागला. जेव्हा पंडित नेहरूंच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकावर भारत एक खोज नावाची मालिका निघाली तेव्हा छत्रपती शिवरायांची भूमिका करण्यासाठी नसरुद्दीन शाह शोधावा लागला. ही माझ्या भारताची कल्पना आहे, ही माझ्या भारताची गंमत आहे. आणि असं असताना ज्या प्रकारे कोरोनाच्या कालावधीमध्ये जणू काही मुस्लिमांनी भारतावर कोरोना लादलाय अशा प्रकारचा प्रचार झाला आणि तो प्रचार जाणीवपूर्वक माध्यमांनी केला. कोरोनाच्या काळात तुम्ही आठवा, कोरोनाचा कालावधी मुस्लिमांनी कोरोना आणलाय म्हणायचे. गावागावामध्ये मुस्लिमांचं जगणं अवघड झालं होतं. शहरांमध्ये मुस्लिमांना जगणं अक्षरशः अवघड करून टाकलं होतं. असा तो काळ होता आणि एकूणच घाबरवून टाकलं होतं. मला आठवतं कोरोना जेव्हा आला तेव्हा माझे काका तात्या, त्यांना कोरोना झाला, तर आम्ही तात्या म्हणतो, ते गावी शेती करतात. तात्यांना कोरोना झाला, तात्यांचं वय वर्ष 85. तर कोरोना झाला की आपण घाबरायचो, ॲडव्हान्समध्ये श्रद्धांजली व्हायचो. तात्यांना कोरोना झाला, आम्ही सगळे म्हणलं आता तात्यांचं काही अवघड दिसतंय, बरं वय 85. तात्यांना फोन केला, म्हटलं तात्या जरा काळजी घ्या. तात्या म्हटले बरं बरं काळजी घेतो. तात्या गेले हॉस्पिटलमध्ये. 8 दिवसामध्ये खडखडीत बरे होऊन परत आले, शेतात काम करायला लागले. तात्या तुम्ही बरे झाला, तुमचं अभिनंदन, तुम्ही कोरोना वॉरियर आहात. आपल्याला वॉरचं फार कौतुक असतं, किती युद्धाचं कौतुक बघा, तुम्ही कोरोना वॉरियर आहात. तात्या म्हणजे तुमचं अभिनंदन. तात्या म्हणजे संजू लेखा समजाच माझं अभिनंदन करायला लागले. मला काही झालं नव्हतं, मला सर्दी खोकला झाला होता. म्हणजे तात्या तेव्हा पुण्यात माणूस खोकला की आम्ही 2 किलोमीटर पळायचो. म्हणजे मला सर्दी खोकला झाला, म्हणजे त्यालाच कोरोना म्हणतात. ते म्हणे डॉक्टर काहीतरी नावं ठेवतात म्हणे, ते काय मला काय झालं नव्हतं. म्हणजे तुम्ही घाबरला नाही का? म्हणजे अजिबात नाही घाबरलो. म्हणजे तुम्ही टीव्ही बघत नाही का? म्हणजे नाही बघत. म्हणलं त्यामुळे वाचलं. या टीव्ही वाल्यांनी लाल कोरोना सांगते, NIVच्या शास्त्रज्ञांना पण माहिती नाही. लाल कोरोना असतो, निळा कोरोना असतो, जांभळा कोरोना असतो, तांबडा कोरोना असतो, एवढे कोरोना. कोरोनाचा नवा रुग्ण पुण्यामध्ये संगीत पण कुठं शोधून काढलं होतं. लोक घाबरायचे. मी सांगतो यासाठी, माध्यमांचं कामच हे आहे दहशत निर्माण करायची. दहशत निर्माण करायची. ती दहशत मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हिंदू विरुद्ध मुस्लिम असेल, दहशत कोरोनाची असेल, दहशत निर्माण करायची. आणि दुसरं म्हणजे भूल द्यायची, ॲनेस्थेशिया. तुम्ही विचार करू नका. पूर्वी आम्हाला सांगितलं जायचं की माध्यमांचं काम काय आहे.
तर माध्यमांनी प्रामुख्याने लोकांना विचारी बनवलं पाहिजे, माध्यमांनी लोकांना विचार करायला शिकवलं पाहिजे. आता माध्यमांचं काम काय आहे? तुम्ही काहीही करा, विचार करू नका. अशा वेळी आपल्याला हे सांगावं लागणार आहे की विचारी समुदाय घडवायचा असेल तर आपलं सगळ्यात महत्वाचं काम काय आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय की जे सांगितलंच जात नाही, भारताची कल्पना काय आहे, भारताची कल्पनाच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूजला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन्स.